हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. ही फुलं माहिती तुम्हाला कुठली आहे? ही माझ्या बाल्कनीतली आहे. निळं गोकर्ण आहे आणि पांढरं गोकर्णसुद्धा आहे आणि मोगरा. छान असं घरामध्ये एका बाऊलमध्ये सजवलेलं आहे. खूप सुंदर वाटत होतं आणि आपल्या बाल्कनीतली आहेत म्हणून बघून बघून अजून छान वाटत होतं. काल संध्याकाळी मी बाहेर फिरायला गेले होते. काही 1-2 वस्तूसुद्धा घ्यायच्या होत्या. तर बघा इथे एका नर्सरीमध्ये मी आले आहेत. तर मला एक प्लांटर घ्यायचा होता घरामध्ये ठेवण्यासाठी. जो मी नवीन प्लांट घेतला आहे स्नेक प्लांट त्याच्यासाठी. तर भरपूर प्लांटर होते इथं, पण मला थोडंसं मॅचिंग वगैरे पाहिजे होता. तर तुम्हाला दाखवते नंतर कुठला घेतला. नर्सरीमध्ये आल्यानंतर ना खूप सुंदर फिलिंग वाटत होती. मला तर इतकं छान वाटलं, इतकी निरनिराळी फुले आणि त्यांची जी झाडं आहेत, इनडोअर प्लांट्स आहेत, आउटडोअर प्लांट्स आहेत, हँगिंग प्लांट्स वगैरे बघून खूप छान वाटलं. तर थोडकीच माझ्या बाल्कनीमध्ये मावतात. नाहीतर मोठी बाल्कनी असती तर माहिती नाही मी किती फुलं, किती झाडं ठेवली असती. मला तर इथं असं वाटत होतं ना की चेअर टाकावी आणि इथं बसून राहावं छान या झाडांना बघत. हे जे नर्सरी आहेत ना, ही माझ्या घराच्या थोडंसं जवळच आहे. म्हणून फिरता फिरता माझं लक्ष गेलं आणि मला मला प्लांटरसुद्धा घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं चला इथूनच घेऊया आणि थोडंसं जरा ही हिरवळ बघायलासुद्धा मिळेल. आणि काही इंडोर प्लांटसुद्धा मी बघत होते. तर माझ्याकडे 3 मनी प्लांट आहेतच, 3 ते 4. तर हा परत एक मनी प्लांट मी बघत होते, पण म्हटलं हा नंतर घेऊया. काही इंडोर प्लांट्स मला घ्यायचे आहेत, पण इंगळे साहेब जेव्हा येतील तेव्हा त्यांच्यासोबत घेईल. तर बाकी असे काही नवीन नवीन प्लांट्स ती मला दाखवत होती ती मुलगी तिथली. तर तेही मी बघत होते की कुठले कुठले नवीन आहेत का आणि कुठले इंडोर प्लांट्स आहेत ते जे मी घरामध्ये ठेवायला पाहिजे. तर छान वाटत होतं इथं नर्सरीमध्ये. नवीन माठ वगैरे इथं तयार दिसत आहेत, कारण तर उन्हाळा येईल. तर गार पाण्यासाठी सगळे माठ वगैरे इथं घ्यायला येतील. तर नुकतेच बनवलेले माठ आहेत, दिसत आहेत छान कोरे करकरीत माठ आहेत इथं. नर्सरीमध्ये एकूण मला खूप छान वाटलं. थोडंसं फिरणंही झालं आणि हिरवळही बघून झाली. त्यानंतर मी निघाली. तर मी घरून तर 5:15ला निघाले होते, पण पार्लरला गेले, आयब्रो केले आणि नंतर मग इथं मी नर्सरीमध्ये आले आणि आता बघा बरीच म्हणजे रात्र झाल्यासारखं दिसत आहेत. पण 6:15 वाजत आहेत आणि मी निघाले आहेत रस्त्याने आणि मला काही जुने ओळखीचेसुद्धा भेटले होते, त्यामुळे अजूनच उशीर झाला. तर छान असं राऊंड मारत निघाले. पहाटे पण मी बऱ्याचदा राऊंड मारायला जाते, जर लवकर उठणं झालं तर. अशी लवकर उठतेच 6ला वगैरे, पण त्याआधी उठणं झालं लवकर तर मग जाऊन येते, फिरून येते किंवा मग असं संध्याकाळी वगैरे एक राऊंड मारते. आणि हे हनुमानजीचं मंदिर आहे मारुती रायांचं, हे मी मागच्या ब्लॉगमध्ये ना दाखवू शकले नाही तुम्हाला पूर्ण. तर आज बघा इथं मारुती रायांची मूर्ती. इथं मुलं खेळत आहेत. आईच्या सांगण्यावरून सुद्धा ती शांत बसत नाही आहे. तर त्यांना मंदिर काय किंवा ग्राउंड काय काही असलं तरी तिथं ते खेळतच असतात. असंच असतं हे बालपण. तर मारुतीरायांचं इथं मी लांबूनच नमस्कार केला आणि इथं जवळच्या ठेल्यावर मी फुलं वगैरे घेतली. फुलं संपली होती, घेऊन गेली होती मी 20-25 रुपयाची मागच्या वेळेस, आता परत घेतली आणि घरी आली आहेत. आणि हे बघा हे प्लांटर मी घेतलेलं आहे ब्ल्यू कलरचं, जे माझ्या घराच्या जे जे काही इंटेरियर तुम्ही म्हणू शकतात किंवा ज्या काही वस्तू आहेत, सोफा आहेत, वॉल्स वगैरे, त्याला मॅचिंग होईल. आणि एक प्लांट घेऊन आली आहे, तिथं गेली तर राहवलं नाही. आणि हे पिंक कलरचं सदाफुली मी घेऊन आली आहे. तर जी देशी सदाफुली असतं ना, त्याला जास्त केअरची गरज नाही. आता याला माहिती नाही, मी एकदा आधी हे आणलेलं होतं तर हे राहिलं नाही, पूर्ण जळून गेलं होतं. तर आताही म्हटलं आणून बघूया काय होतं आहे. तर अजून चांगली केअर करू. आणि हे माझ्या हातात आहे हे ब्ल्यू प्लांटर, मस्त छान मजबूत आहे. मिस्टरांना मी सांगत आहेत की मी छान बार्गेनिंग करून आली आहे आणि खरंच केली. त्या मुलीने 200 रुपयाची ते प्लांटर सांगितलं होतं, काहीच्या काही प्राईस सांगितली होती. मी 100 रुपयाला घेतलं आणि प्लांट आहे सदाफुली ते 60 रुपयाला बोलली, तर मी 40ला घेतलं होतं. तर हे इंडोर प्लांटसाठी आणलेलं आहे, स्नेक प्लांटसाठी मी आणलेलं आहे. खूप छान दिसतं, ठेवल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवेलच. तर असं बाहेर पडलं ना की आपले 200-400 रुपये नक्की जातातच.
आणि ही एक वस्तू मी आणली आहेत खाण्याची. तसे फुलं वगैरे काही भाजी दूध वगैरे घेऊन आली, पण ही जी एक वस्तू आहेत ना, ही रस्त्यामध्ये मला दिसली. ही आहे खरवस. तर रस्त्यात दिसलं ना, खूप इच्छा झाली आणि जवळून जात होता तर मी घेतलंच. आणि याच्यापुढे ना अगदी सगळ्या मिठाई फेल आहेत. माझी आणि अंकितची ही फेवरेट म्हणजे स्वीट डिश तुम्ही म्हणू शकतात खरवस. खूप खूप आवडते आणि बघा कंट्रोल झालं नाही. जसं मी त्याला ओपन केलं आणि पहिला घास मीच घेतला. तर खूप खूप छान लागतं आणि किती खाल्लं ना तरी मन भरत नाही. आणि आज सकाळी तुम्हाला भेटत आहे तर मी पाणी ठेवलं आहे पहाटे पिण्यासाठी. तर नळ आलेले आहेत, पाणी वगैरेसुद्धा भरत आहेत आणि इथं माझं पिण्याचं पाणी ठेवलं आहे. तर मी धणे भिजत घालायची किंवा बडीशेप जिरं हे नेहमी काही ना काही यातून मी एक भिजत घालते, कधी ओवा भिजत घालते आणि ते पाणी प्यायची. पण हिवाळा होता आणि माझं शरीर वात प्रकृतीचं असल्यामुळे जे जिरं आहे, धणे आहे किंवा बडीशेप हे थंड असतात, त्यामुळे ते मी पिऊ शकले नाही. कधी कधी ओव्याचं पाणी प्यायचे, कधी साधंच पाणी प्यायचे आणि कधी असं कोमट पाणी. तर आज मी कोमट पाणी केलं आहे. जेव्हा उन्हाळा सुरू होईल तेव्हा हे तिघांचं परत मी पाणी पिणं सुरू करेल. आणि हे बघा, हे रोजचं टेन्शन आहे माझी थायरॉईडची गोळी. तर ही कधी सुटेल माहिती नाही. माझ्या तब्येतीवरून ना माझे नातेवाईक मला खूप बोलत असतात, पण मी इग्नोर करते. कारण आपल्याला माहिती आहे की आपली तब्येत कशी आहे आणि आपण त्याला जपण्यासाठी किती काळजी घेतो. माझी जी एवढी हेल्थ आहे ना ती आहे थायरॉईडमुळे. आणि थायरॉईडची मेडिसिन घेतल्यानंतरही ती कमी होत नाही, कारण आपल्याला असतो स्ट्रेसमुळे आपल्या जी हेल्थ आहे ती वाढत जात असते. तर तो लेवलसुद्धा मी कमी करण्याचा प्रयत्न करत असते मेडिटेशन आणि योगा वगैरे करून. खूप स्वतःला रिलॅक्स करू पाहते, पण बऱ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला अशा घडतात की आपला तर स्ट्रेस वाढवतात. मग त्यावर मेडिसिनसुद्धा काही करू शकत नाही. पण प्रयत्न मात्र आपण करत राहायचे. तसेच प्रयत्न मी सुद्धा करत असते. रोज पहाटे उठल्यावर नळाला पाणी येतं, ते भरून झाल्यानंतर मी स्वतः ब्रश करते, पाणी पिते आणि त्यानंतर योगाला बसते. आणि माझा हा 45 मिनटाचा योगा असतो, मेडिटेशन असतं, त्यामध्ये प्राणायाम असतं, हे सगळं करते मी. आणि जर हे होत नसेल, एखाद्या दिवशी मूड नसेल, तर बाहेर फिरायला निघून जाते. तर इथं मी व्हिडिओ थोडा फास्ट ठेवला आहे एक्सरसाइज दाखवताना. पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे, थोडक्यात शेअर करत आहे. तर सगळ्याच गोष्टी मी तर दाखवत नाही आहे. पण माझा 45 मिनटाचा हा योगा असतो आणि हा रोजचा असतो. एखाद्या वेळेस ना थोडं तब्येत खराब असली किंवा काही दुखत वगैरे असलं तर त्या दिवशी मी टाळते. पण मी माझ्या तब्येतीला जपण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण ते कधीकधी आपल्या हातातही नसतं. पण मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जरी माझी हेल्थ एवढी असेल तरी मला दुसरे अजून आजार होऊ नये याचा मी प्रयत्न करत असते. आणि माझ्या परीने खूप प्रयत्न असतात ते, मी तरी एवढंच म्हणेल. स्ट्रेस लेवल जो असतो ना तो मात्र आपला कमी व्हायला पाहिजे, नाहीतर एवढं करूनही काही उपयोग नाही. स्ट्रेस लेवल आपण काय असतं ना की खूप जास्त गोष्टी मनावर घेतो ना तर स्ट्रेस लेवल जास्त वाढतो. गोष्टी इग्नोर केल्या तर तो कमी होतो. पण काही गोष्टी इग्नोर करता येत नाही. आणि आपण मनुष्य प्राणी आहोत, प्रत्येकाला थोडा आणि थोडा कशाचा ना कशाचा स्ट्रेस असतो. योगा झाल्यानंतर मी बाल्कनीमध्ये येते आणि ही झाडं ह्यासाठी लावलेली आहेत की यांच्यापासून छान आपल्याला शुद्ध असं ऑक्सिजन प्राणवायू मिळेल. म्हणून इथं येऊन बसते थोडा वेळ. बाहेरसुद्धा छान गार वारा होता. आणि हे दाखवत आहे तुम्हाला कंगवे. माझे सगळे घरातले कंगवे मी काल वॉश केले होते, विम लिक्विडच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले होते 1-2 तास. आणि त्यांना अजिबात रब करण्याची गरज पडली नाही, घासण्याची गरज पडली नाही, सगळे स्वच्छ निघाले. आणि इथं मी ठेवून दिले होते. आता त्यांना मी घरात घेईल. आणि बघा इथं आता सदाफुली आज मिस्टर लावणार आहेत एखाद्या प्लांटरमध्ये. त्यानंतर मी चहा ठेवला. अहोसुद्धा उठले होते, दोघांचाही चहा मी ठेवला आहे. चहा मात्र सुटत नाही, बराच वेळा मी सोडलेला आहे. पण आता हल्ली ना हा चहा अजिबात सुटत नाही आहे.
हिवाळा होता म्हणून तो जास्त प्रमाणात घेतला जात होता, पण फक्त मी सकाळीच घेते. संध्याकाळी जर इच्छा असली तर थोडासाच घेते, कधी कधी नाही घेत. आणि सदाफुली बघा मडक्यामध्ये विराजमान झाले आहेत. तर इंगळे साहेब सकाळी सकाळी चहा पिल्यानंतर लागून गेले होते कामाशी, आणि इथं सगळे त्यांनी प्लांट वगैरे लावून घेतले आहेत दोघांना पण. आणि हा नवीन प्लांट आता मी कुठे ठेवते आहेत बघा. तर सकाळी माझंही सगळं योगा आवरल्यानंतर मी वॉशरूम टॉयलेट वगैरे घासली. त्यानंतर मी आंघोळ केली आणि नंतर मिस्टरांनी हे प्लांट दिले ठेवायला, तर हे सगळे जागेवरती ठेवले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही जागा योग्य आहे की दुसऱ्या ठिकाणी मी ठेवायला पाहिजे. त्यानंतर मी इथं स्वच्छता करायला घेतली आहे. ही माझी प्रत्येक शनिवारची जी सवय आहे ही कधी सुटत नाही. प्रत्येक शनिवारला माझं हे क्लिनिंगचं काम असतेच, आणि जाळं जडमटंसुद्धा काढलं जाते, कारण शनिवारलाच काढलं पाहिजे. वॉशरूम टॉयलेटसुद्धा शनिवारला घासली गेली पाहिजे. तर जे राहूकेतू म्हणतात ना ते म्हणजे त्याच्यापासून आपल्याला थोडासा सुटका मिळतो असं म्हटलं जाते, पण त्यांचं मला माहीत नाही. पण हा जे कोळी कॉक्रोच वगैरे जे काही असते त्यांच्यापासून नक्कीच आपल्याला सुटका मिळतो. तर मिस्टर जाळं काढून देत आहेत, कारण मागच्या रविवारला त्यांचं जे ऑपरेशन अगदी ताजंच होतं, त्यामुळे मग त्यांना काहीच मी सांगितलं नव्हतं. पण यावेळेस ते बोलले की नाही मी आता करू शकतो. तर म्हटलं ठीक आहे काढून द्या. आणि बाकी सगळे मग मी हे आर्टिफिशियल फ्लावर्स जे आहेत ना प्लांट वगैरे ते सगळे वॉश करायला काढत आहे, कारण महिन्यातून एक वेळा त्यांना वॉश करत असते. बाकी प्रत्येक वेळेस मी त्यांना पुसून घेते, छान झटकून घेते, पुसून घेते. पण आता यांना वॉश करायची वेळ झाली आहे, तर म्हटलं चला आता यांनाही आता धुवून घेते, तर छान त्यांनाही नवीन असं एकदम फ्रेश कलर दिसेल त्यांचा. आणि सगळं मग झाडून वगैरे घेतलं. पण म्हटलं फरशी वगैरे आता दुपारी पुसेल, कारण देवपूजा करायची होती, देवांचीसुद्धा भांडी घासायची होती. तर हा शनिवारचा नियम आहे माझा, प्रत्येक शनिवारचा. तर अहो बोलले की तू एकटीच काय काय करणार, तर दे माझ्याकडे, मी वॉश करून देतो. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे. त्यांना म्हटलं माझं एक काम कमी होईल, तर ते बोलले मी त्यांना भिजत घालून ठेवतो आणि मग धुवून घेतो. मला हरकत नाही. नंतर मलाही ते चिनी मातीच्या ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या मला धुवायच्या होत्या. आणि इथं मनी प्लांट धुत आहे मी हॉलमधला. एका बॉटलमध्ये मी दरवेळेस ठेवते. तर एक हॉर्लिक्सची बॉटल होती, हॉर्लिक्स आधी मुलांना द्यायची, तर त्याची बॉटल आहे, त्याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे मनी प्लांट. त्यामध्ये रंगीत काही दगड टाकली आहेत आणि त्यामध्ये ठेवत असते. छान दिसतं. हॉलमध्ये का कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे TV युनिटवर. बऱ्याच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्यानंतर तिची देवाची भांडी आहेत ते पितांबरीनेच मी घासत असते. तर बरेच जण ते लिक्विड वगैरे तयार करतात, ते मी अजून तयार केलेलं नाही आणि करणारे नाही, कारण की मला वाटतं की त्यातही तुम्ही सायट्रिक ॲसिड वापरतात आणि याच्यातही ॲसिड असेल पितांबरीमध्ये, तर मग उपयोग नाही. आणि अशी भांडी पुसून घेतली ना धुतल्यानंतर, तर ती तशी असतात 2 दिवस तरी. आणि 2 दिवसानंतर असेही आपण प्रत्येक 2 दिवसानंतर देवांची भांडी आणि देव घासतच असतो. म्हणून मग वेगळं वापरण्यापेक्षा पितांबरी माझ्यासाठी तर सोयीस्कर आहे. आणि इथं मी जे कापड आहेत ना, ग्रंथांवरचे कापड किंवा जे देवहारा देव पुसण्याचे कापड, त्यांनासुद्धा भिजत घालून ठेवलं आहेत साबण वगैरे लावून. आणि चिनी मातीची जी काही शोच्या वस्तू त्या धुवून घेतल्या आहेत. आणि बघा अहोंनी छान यांना असं चमकून काढलेलं आहे, छान शाईन आली आहेत त्यांची या प्लांटची. तर हे पण आर्टिफिशियल प्लांट्स हे नवीन कोरे दिसायला लागले आहेत. तर आठवड्यातून 2दा यांना मी पुसून घेते, पण महिन्यातून एकदा त्यांना असं छान त्यांना वॉश करून घेतलं ना की त्यांची लाईफ लॉंग असते आणि खूप सुंदर दिसतात. असं वाटतं आजच विकत घेऊन आणले. त्यानंतर पूजा करायला घेतली आहे. तर तुम्ही कलश बघत असाल, मागच्या एका ताईने मला कमेंट केली होती की मागचा जो देवारा मी दाखवला होता तर कलश नव्हता. तर आधी माझ्या देवारामध्ये कलश होता, तर कलश कुठे गेला, तर जो नारळ होता ना ते तडकलं होतं. मग नवीन नारळ जो आपण ठेवतो ते पौर्णिमेच्या दिवशी ठेवायचं असते. तर आता जी पौर्णिमा गेली त्या दिवशी मी कलश मांडला होता. त्याला जी खाण्याची पानं असतात ना, विड्याची पानं, ते सुद्धा लावली होती, पण ते आता शिडी झाली होती म्हणून काढून टाकली होती. असा कलश देखील स्थापित झाला आहे आता देवाऱ्यामध्ये. कलश तडकला म्हणजे समजायचं की आपल्यावरचं संकट त्यांनी ओढलेलं आहे. तर इथं माझी पूजा वगैरे झाली आहेत आणि इथं नैवेद्य देखील मी ठेवला आहे. आणि इथं महादेवांनासुद्धा जल चढवलेला आहे. तर अशी माझी पूजा झाली आहे. कपूर आरती शेवटी मी करत आहे. तर पूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं जेव्हा आपण हे देव वगैरे सगळं काही स्वच्छ करतो ना,
आणि भांडी वगैरे लखलखीत दिसतात तर अजूनही छान वाटतं. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा, माझा आजचा पूर्ण एकूण ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.